सर, इतर तालुक्यामध्ये हे अभियान चांगल्या प्रकारे राबवलं जाईल, पण मेळघाटमध्ये नुकतीच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी त्या ठिकाणी संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बा मेळघाटमध्ये या योजना राबवल्या जात नाहीत आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या योजना राबवण्याची गरज आहे. मधात आता खासदार पण तिथे जाऊन झाले, मनरेगाच्या संदर्भात त्यांनी पण आंदोलन केलं. तर मेळघाटमध्ये कशा योजना आपण राबवणार आहे? अभियानाबद्दल बोलायचं झालं तर धारणीमध्ये आपले एकूण 5 मंडळ आहेत आणि चिखलदऱ्यामध्ये 6 मंडळ आहेत. तर त्याच्यामध्ये 7 मार्चला धारणीमध्ये एक, चिखलदऱ्यामध्ये एक, 14 आणि तो जो आहे तो धुळघाटला आपला होणार आहे पहिला धारणीतला. त्याच्यानंतर चिखलदऱ्यातला जो 7 मार्चला होणार आहे तो टेंभुरसोंडा येथे करतो आहे. त्याच्यानंतर 14 मार्चला जो होणार आहे धारणी येथला आपला सावली खेडा येथे करतो आहे आपण कॅम्प, आणि चिखलदरा येथे गौलखेडा बाजार येथे करणार आहे. त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा आहे आपला तिसरा कॅम्पचा 10 एप्रिल रोजीचा, त्याच्यामध्ये धारणीमध्ये हरिसाल येथे आणि चिखलदरा येथे सेमाडव मध्ये आपण तो करणार आहे. सिमिलरली जर 17 एप्रिलचा जो आपला चौथा कॅम्प आहे त्याचा विचार केला तर धारणीमध्ये साद्राबाडी या ठिकाणी करतो आहे आपण आणि चिखलदरामध्ये हतरू या ठिकाणी करतो आहे. त्याच्यानंतर 5व्या कॅम्पचा विचार केला तर धारणी येथेच तो 5वा कॅम्प आहे आणि चिखलदऱ्यामध्ये चिखलदरा येथेच हेडक्वार्टरला तो कॅम्प राहणार आहे. त्याच्यानंतर 6वा जो कॅम्प आहे तो धारणी नगर परिषदसाठी आपण स्पेशल ठेवला आहे आणि चिखलदराचा 6वा कॅम्प हा तुमचा चुरणी या ठिकाणी ठेवला. तर असं बऱ्यापैकी आपण एरिया सगळा कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर स्वतः मेळघाटमध्ये जाणार आहे मग? हो, निश्चितच जाऊ. सगळे आम्ही संपर्क अधिकारी नेमलेले आहेत. काही ना काही ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी व्हिजिट राहतील. मेळघाटमध्ये व्हिजिट राहील आमची.